महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री अजितदादा पवार यांनी कैलासवासी अशोकराव भांगरे यांच्या कुटुंबियांना रविवारी सकाळी 7:30 वाजता भेट दिली। यावेळी अकोले तालुक्यातील कार्यकर्ते सकाळीच बंगल्यावर हजर होते। सांत्वनपर भेटीमध्ये बोलताना दादांनी अशोकरावांच्या अचानक जाण्याने राष्ट्रवादीची मोठी हानी झाली असून ही पोकळी भरून निघणे अवघड असल्याचे सांगितले। अशोकराव आणखी काही काळ आपणामध्ये असणे गरजेचे होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम भांगरे कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील। अशोकरावांचे स्वप्न हे अशोकरावांचा पुत्र अमित हा नक्कीच पूर्ण करेल याची मला खात्री आहे। यावेळी दादा भावूक झाले होते तर एक चांगला सहकारी गमावल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते। या प्रसंगी अंजनाबाई भांगरे, अमित भांगरे, सुनीताताई भांगरे, दिलीप भांगरे, आमदार किरण लामटे, अगस्तीचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, अशोकराव देशमुख, कैलासराव वाकचौरे, प्रकाशराव मालुंजकर, परबतराव नाईकवाडी, अशोकराव आरोटे, सचिन दराडे, सुधीर शेळके, बादशाह बोंबले, सुरेश गडाख, एकनाथ गांगड, देविदास बुळे, सुंदर भोईर, तुकाराम गबाले, देवराम गबाले, वसंत मुठे, रामा सगभोर, जितेंद्र भांगरे, विठ्ठल भांगरे, शरद कोंडार, हनुमंता बुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते। डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख, न्यूज ब्युरो, अकोले।